जुन्नर तालुक्यातील गुमगाव येथे भटक्या आणि रानटी कुत्र्याने येथील वेना नदीच्या पुलाखाली 4 वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। कुमारी हर्षिता रामसिंग चौधरी असे त्या मृत मुलीचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार रामसिंग चौधरी हे मूळचे राजस्थानचे। गेल्या 6 ते 7 वर्षापासून ते पत्नी लक्ष्मी, 3 मुली आणि 2 मुलासह सासू रेखा रामटेके यांच्याकडे गुमगावलाच राहतात। नित्यनेमाने हर्षिताची आई लक्ष्मी आणि आजी रेखा रामटेके या घराजवळून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर असलेल्या वेना नदीवर कपडे धुण्यासाठी जात असत। आई किंवा आजीसोबत हर्षिता सुद्धा नदीवर कधी कधी जात असायची। गुरुवारी दुपारी आजी किंवा आई नदीवर धुणे धुवायला गेल्या असतील याच विचाराने हर्षिता घराजवळ खेळता खेळता नदीवर एकटीच गेली असावी। त्यातच नदीच्या पुलाखाली नेहमीच राहत असलेल्या रानटी आणि भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हर्षितावर हल्ला करून तिला रक्तबंबाळ केले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला असावा अशी माहिती हर्षिताच्या कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी दिली। दुपारी 2 ते 2:30च्या सुमारास हर्षिता घरी दिसत नसल्याने आई लक्ष्मी यांनी शेजाऱ्यांकडे हर्षिताविषयी विचारपूस केली, परंतु शोधाशोध केल्यानंतरही हर्षिता दिसत नसल्याने आई लक्ष्मी आणि शेजाऱ्यांनी सर्वत्र शोध घेतला। दरम्यान काहींनी जवळच असलेल्या नदीकडे सुद्धा शोधाशोध सुरू केला, तर हर्षिता तिथे रक्तबंबाळ स्थितीत मृतावस्थेत पडलेली दिसली। याबाबतची माहिती तत्काळ कोतेवाडा ग्रामपंचायत माजी सरपंच रविभाऊ आष्टनकर यांना कळताच त्यांनी संबंधित विभागाला माहिती दिली व त्यांच्या आई वडिलांची गुमगाव ग्रामपंचायत सरपंच अरुणभाऊ देवतळे यांच्यासोबत भेट घेतली व त्यांना झालेल्या घटनेबाबत